आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल कमळासारखे फुललेले काजू कमल। ही मिठाई तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये घ्यायला गेलं तर तुम्हाला 1500 ते 2000 रुपये प्रति किलो मिळेल। आज आपण घरच्या घरी प्युअर काजू पासून ही रेसिपी बनवणार आहोत, त्यामुळे तुम्ही ही या रेसिपीला रक्षाबंधनला ट्राय करू शकतात आणि घरच्यांना खुश करू शकतात। हे बघा किती सिंपल पद्धतीने काजू कमल तयार होतं, तेही घरातील मोजक्या साहित्यापासून। नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। रेसिपी तर तुम्हाला कळालीच आहे, त्यामुळे लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वात आधी आपण साहित्य बघूया। काजू कमल बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 1 कप काजू घेतलेले आहे। इथे मी अख्खे काजू घेतले। हे बघा अशा प्रकारे पांढरं शुभ्र बघून आपल्याला काजू घ्यायचे आहे। तुम्हाला हवं असेल तुम्ही इथे काजूचे तुकडे पण घेऊ शकतात। त्यानंतर 1 कप साखर, इथे आपल्याला जेवढं काजू घेतले तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे। इथे मी 1 कप काजू घेतले त्यामुळे 1 कप साखर घेतलेली आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून साजूक तूप, 1 चम्मच इलायची पावडर, सिल्वर बॉल्स, रेड फूड कलर, येलो फूड कलर, ग्रीन फूड कलर, चांदीचं वर्क। काजू कमल बनवण्यासाठी सर्वात आधी आपण काजूचं पावडर बनवून घेणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काजू ऍड करून घेणार आहोत। इथे काजूचं पावडर बनवताना आपल्याला एकसारखं मिक्सरमध्ये काजू फिरून घ्यायचे नाही, तशाने काजूमधून ऑइल रिलीज व्हायला सुरुवात होते। आपल्याला तसं टेक्स्चर नाही पाहिजे। आपल्याला इथे पल्स मोडवर काजू फिरून घ्यायचे आहे, म्हणजे काही सेकंदासाठी मिक्सर चालू करायचं, काही सेकंदासाठी बंद करायचं, असं बंद चालू करून करून आपण हे पावडर बनवून घेणार आहोत काजूचं। हे बघा इथे मी काजू मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। इथे काजूचं पावडर थोडंसं जाडसर ठेवलं। आता आपण हे काजूचं पावडर एकदा चाळून घेणार आहोत। यापेक्षा जास्त बारीक पावडर करून घेण्याचा प्रयत्न केला तर काजूमधून ऑइल सुटतं, त्यासाठी आपल्याला असंच टेक्स्चर ठेवायचं आहे। आता इथे एक बाउल घेतलं, त्यानंतर त्यावर एक स्ट्रेनर ठेवलं। आता आपल्याला इथे काजूचं पावडर चाळून घ्यायचं आहे। आता इथे चम्मचच्या सहाय्याने अशा प्रकारे हलवून घ्यायचं, म्हणजे जे काजूचं बारीक पावडर असतं ते बाउलमध्ये पडतं आणि स्ट्रेनरवर जाडसर कण राहतात। हे बघा इथे बाउलमध्ये काजूचं पावडर पडायला सुरुवात झाली। इथे माझं बाळ पण खूप खुश आहे, त्याची मम्मी काय करते त्याला प्रश्न पडला आहे, त्यामुळे सारखं सारखं आवाज करतं। खूप छोटा आहे ते, 1 वर्षाचं, त्याला जास्त बोलता येत नाही अजून। आता इथे काजूचं पावडर मी चाळून घेतलं। हे बघा इथे स्ट्रेनरवर काजूची जाडसर कण आहे। आता आपण हे पुन्हा मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत। हे बघा इथे मी पुन्हा काजूचे कण मिक्सरमध्ये फिरून घेतले। आता हे पण आपण चाळून घेणार आहोत। इथे मी काजूचं सर्व पावडर चाळून घेतलं। हे बघा किती छान फाईन पावडर भेटलेला आहे चाळून घेतल्याच्या नंतर। आता इथे काजू कमल बनवण्यासाठी लागणारं काजूचं पावडर रेडी झालं। आता आपण काजू कमल बनवण्यासाठी लागणारं साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली। आता यामध्ये आपण साखर ऍड करून घेऊया। इथे आपण 1 कप साखर घेतली, त्यासाठी अर्धा कप पाणी ऍड करून घ्यायचं आहे आपल्याला पाक बनवताना। काजू कमल बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची टिप्स हीच आहे की आपल्याला एकदम परफेक्ट पाक बनवून घ्यायचा आहे। पाक जर परफेक्ट झाला तरच आपले काजू कमल परफेक्ट तयार होतात। आता इथे आपल्याला साखर हलवून घ्यायची आहे। इथे आपण एक तारी पाक बनवून घेणार आहोत। हे बघा इथे साखर पूर्णपणे मेल्ट झाली। आता या स्टेजला आपण इलायची पावडर ऍड करून घेऊया फ्लेवरसाठी। इथे आपल्याला इलायची पावडर पाकामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे छान फ्लेवर उतरेल पाकामध्ये। आता इथे काजू कमल बनवण्यासाठी लागणारा 1 तारी पाक तयार झाला। इथे आपल्याला स्ट्रॉंग तारी येईपर्यंत पाक तयार करून घ्यायचा आहे। पाक तयार झाला की नाही ते कसं ओळखायचं, त्यासाठी स्पॅच्युलावर पाक घ्यायचा, त्यानंतर त्याला थंड होऊन द्यायचं आपल्याला। हे बघा इथे पाक थंड झाला। आता दोन्ही बोटाच्या मध्ये पाक घ्यायचा आहे। हे बघा इथे पाकाची स्ट्रॉंग तार व्हायला सुरुवात झाली, याचा अर्थ असा आहे की आपला पाक व्यवस्थित तयार झाला। आता आपण काजू कमल लॉंग टाइम टिकवण्यासाठी पाकामध्ये तूप ऍड करून घेणार आहोत, म्हणजे काजू कमलची टेस्ट तर वाढते, शिवाय ते सॉफ्ट पण राहतं आणि फ्रीजमध्ये 10 ते 15 दिवसासाठी टिकून राहतं। हे बघा इथे तूप पूर्णपणे मेल्ट झालं। आता यामध्ये आपण काजूचं पावडर ऍड करून घेऊया। इथे काजूचं पावडर पाकामध्ये ऍड करून घेतलं। इथे आपल्याला काजूचं पावडर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाकामध्ये, त्यासाठी गॅसची फ्लेम लो ठेवायची आपल्याला। आता इथे पाकामध्ये काजूचं पावडर पूर्णपणे मिक्स झालं। आता आपण गॅस बंद करूया, कारण की पाक आपला एकदम परफेक्ट तयार झाला होता। इथे आपल्याला यापेक्षा जास्त शिजून घ्यायचं नाही मिश्रणाला। सध्या मिश्रण पातळ दिसत आहे, पण जेव्हा ते थंड होईल ते घट्ट फॉर्म मध्ये येईल। आता आपण फॅनच्या हवेखाली याला हलवून हलवून घट्ट करून घेऊया। हे बघा मिश्रण हलवून हलवून मी पूर्णपणे थंड करून घेतलं। आता तुम्ही बघू शकता मिश्रणाला घट्टपणा आला, कारण की जेव्हा फॅनच्या हवेखाली आपण मिश्रण सुकवतो त्यावेळेस ते घट्ट होत चालतं।
हे बघा काजू कमल बनवण्यासाठी लागणारं मिश्रण आता तयार झालेलं आहे. हे बघा अशा प्रकारे जर मिश्रणाची गोळी तयार झाली ते समजून घ्यायचं आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालं. आता आपण काजू कमलचं मिश्रण 3 भागामध्ये डिवाइड करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी काजू कमलचं मिश्रण 3 पार्टमध्ये डिवाइड करून घेतलं. इथे मी हा पार्ट सगळ्यात छोटा ठेवला. त्यानंतर एक मीडियम ठेवायचा आहे. त्यानंतर एक थोडं जास्त ठेवायचं आहे आपल्याला. ते कशामुळे मी तुम्हाला पुढे सांगेलच. आता इथे काजू कमलच्या मिश्रणाचा सर्वात जो छोटा भाग आहे त्यामध्ये आपण रेड फूड कलर ऍड करणार आहोत. हा भाग छोटा ठेवण्याचं हेच कारण आहे की हा आतल्या साईडला राहणार आहे. हे बघा अशा प्रकारे रेड फूड कलर ऍड करून घेतला. आता आपण हा फूड कलर चांगला मिक्स करून घेणार आहोत मिश्रणामध्ये. इथे मी जेल फूड कलर घेतलेले आहे. हे बघा इथे रेड जेल फूड कलर मिक्स करून घेतलं काजू कमलच्या मिश्रणामध्ये. आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया. आता इथे काजू कमल मिश्रणाचा मी मीडियम साईजचा भाग घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला लेमन येलो फूड कलर ऍड करून घ्यायचा आहे. इथे मी लेमन येलो जेल फूड कलर यूज करणार आहे. तुमच्याकडे जर लिक्विड फूड कलर असेल किंवा पावडर फूड कलर असेल ते पण तुम्ही ऍड करू शकता. पण जेल कलरने छान कलर येतो. आता इथे हाताच्या सहाय्याने मिश्रणामध्ये फूड कलर चांगला मिक्स करून घेऊया. इथे आपल्याला प्रत्येक वेळेस फूड कलर मिक्स करताना हात आणि प्लेट स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आता आपण फूड कलर मिक्स करून घेऊया. हे बघा किती छान रंग यायला सुरुवात झाली. इथे येलो कलरच्या डोचा पोर्शन पण रेडी झाला. हे बघा किती छान रंग मिक्स झालेला आहे मिश्रणामध्ये. आता इथे काजू कमलच्या मिश्रणाचा सर्वात मोठा पोर्शन घेतला. आता यामध्ये आपण ग्रीन फूड कलर ऍड करून घेणार आहोत. आता हाताच्या सहाय्याने ग्रीन फूड कलर पण चांगला मिक्स करून घ्यायचा डो मध्ये. आता इथे ग्रीन कलरचा मिश्रणाचा पोर्शन पण रेडी झाला. हे बघा किती छान रंग मिक्स झालेला आहे. आता इथे काजू कमलसाठी लागणारे तिन्ही कलरचे डो आपले तयार झाले. आता इथे तयार झालेल्या मिश्रणापासून आपण बॉल्स तयार करून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी आपण रेड कलर पासून सुरुवात करूया. इथे रेड कलरचे पोर्शनचे थोडे छोटेसे बॉल्स तयार करायचे. आता याला गोल गोल करून घ्यायचं. आता राहिलेले बॉल्स याच पद्धतीने तयार करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे रेड कलरच्या डोचे मी असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतले. त्यानंतर आपल्याला येलो कलरच्या डो पासून पण याच पद्धतीने बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. रेड कलरच्या साईज पेक्षा थोडीशी मोठी साईज घ्यायची आहे आपल्याला येलो कलरची. इथे येलो कलरच्या डोचे पण मीडियम साईजचे बॉल्स तयार करून घेतले. इथे आपण ग्रीन कलरच्या डोचे पण बॉल्स तयार करून घेणार आहोत. येलो कलरच्या बॉल्स पेक्षा हे थोडेसे मोठ्या साईजचे करायचे आपल्याला. हे बघा अशा प्रकारे ग्रीन कलरचा बॉल्स तयार झाला. राहिलेले सर्व बॉल्स याच पद्धतीने तयार करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता तिथे तिन्ही रंगाचे बॉल्स तयार झाले. इथे रेड कलरचा बॉल्स थोडा छोटा आहे. त्यानंतर येलो कलरचा मीडियम साईजचा आहे आणि त्यानंतर ग्रीन कलरचा सर्वात मोठा आहे. रेड कलरचा बॉल्स आतल्या साईडला राहणार आहे. आता आपण काजू कमल बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी येलो कलरचा पोर्शन घ्यायचा. त्यानंतर हाताच्या सहाय्याने त्याला पुन्हा गोल गोल करून घ्यायचं. त्यानंतर तळ हाताने त्याला प्रेस करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने एक पातळ पुरी तयार करायची. इथे आपल्याला पुरी खूप जास्त पातळ पण नाही पाहिजे किंवा खूप जास्त जाड पण नाही. मीडियम साईज ठेवायची आपल्याला पुरीची. इथे अशा प्रकारे एक मोठी पुरी तयार करून घेतली. आता यामध्ये रेड कलरचा बॉल ठेवायचा. आता आपण पुरीची सर्व साईड बंद करून घेऊया. हे बघा म्हणजे रेड कलरचा बॉल कव्हर होईल व्यवस्थित. एक्स्ट्राचा पोर्शन काढून टाकायचा. त्यानंतर पुन्हा याला गोल गोल करून घ्यायचा आपल्याला. इथे रेड कलरचा बॉल चांगला कव्हर झाला. आता आपण हात स्वच्छ धुवून घेऊया. आता आपल्याला ग्रीन कलरची पण त्याच पद्धतीने पुरी तयार करून घ्यायची आहे. हे बघा म्हणजे येलो कलरचा बॉल यामध्ये चांगला कव्हर होईल. आता आपण तयार झालेल्या ग्रीन पुरीमध्ये येलो कलरचा बॉल ठेवूया. त्यानंतर पुरीच्या सर्व साईड पुन्हा बंद करून घ्यायच्या आधी सारख्याच. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे कव्हर करत आहे मी. आता पुन्हा याला एकदा गोल गोल करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे काजू कमलचा एक बॉल तयार झाला. आता याच पद्धतीने सर्व बॉल्स तयार करून घेऊया. आता इथे सर्व काजू कमलचे बॉल्स तयार झाले. तुम्ही बघू शकता 6 पीस तयार झाले. आता काजू कमल अजून जास्त मार्केट स्टाईल आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी याला आपण चांदीचं वर्क लावून घेणार आहोत. इथे काजू कमलच्या बॉल्सवर सिल्वर वर्क लावणं कंपल्सरी आहे कारण की सेम हलवाई स्टाईल लुक येतं काजू कमलला. हे बघा अशा प्रकारे चांदीचं वर्क लावून घ्यायचा. आता इथे राहिलेल्या काजू कमलच्या बॉल्सवर याच पद्धतीने चांदीचं वर्क लावून घेऊया. इथे सर्व काजू कमलच्या बॉल्सवर मी चांदीचं वर्क लावून घेतलं. आता आपण हे काजू कमल सेट करण्यासाठी ठेवणार आहोत फ्रीज मध्ये 1 ते 2 तासासाठी. इथे काजू कमलचे बॉल्स चांगले सेट झाले.
इथे माझ्याकडे जास्त वेळ होता त्यामुळे मी ओव्हरनाईट ठेवलं होतं. तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर 1 ते 2 तास ठेवलं तरीही चालेल. आता आपण काजू कमलच्या बॉल्सला काजू कमलचा शेप देऊया. त्यासाठी चाकूच्या सहाय्याने त्याला कट्स मारून घ्यायचे. मी व्हिडिओमध्ये जसे दाखवले तसेच कट्स मारायचे. इथे चाकू चांगला शार्प घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित कट्स मारता येतात. हे बघा कशा पद्धतीने मी काजू कमलच्या बॉल्सला कट्स मारून घेतले. खूप सोपी रेसिपी आहे. दिसायला अवघड वाटते पण करायला खूप सोपी आहे. त्यानंतर हाताच्या सहाय्याने त्याला खालच्या साईडला प्रेस करायचं. म्हणजे त्याला ठेवण्यासाठी एक सरफेस तयार होतो. त्यानंतर चाकूच्या सहाय्याने थोड्याशा त्याच्या पाकळ्या ओपन करून घ्यायच्या. या ज्या रंगीबिरंगी पाकळ्या तयार होतात आणि चांगल्या फुलतात यामुळेच त्याला काजू कमल असे नाव पडले आहे. खूप जण याला काजू कमल भोग म्हणतात किंवा काजू कमल म्हणतात. तुम्ही याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की कळवा. हे बघा अशा पद्धतीने काजू कमल तयार झालं. आता राहिलेले सर्व काजू कमल्स बॉल्सला याच पद्धतीने शेप देऊन घेऊया. आधी जसं दाखवलं त्याच पद्धतीने दुसरं काजू कमल तुम्हाला बनवून दाखवत आहे. म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. तुम्ही बघू शकतात किती छान हलवाई स्टाईल रेसिपी आपली घरच्या घरी तयार झाली. बाहेर घ्यायला गेलं तर ते तरी प्युअर नसतं. पण आपण एकदम प्युअर पद्धतीने घरच्या घरी काजूपासून ही रेसिपी बनवली. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी रक्षाबंधन स्पेशल काजू कमल तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.